हाय सगळ्यांना. तर आज आम्ही चाललेलो आहोत कुठे? पेंडगावला. हे कुठे टाकलेत मला नाही माहिती. चला तर मग आम्ही जाणार आहे. शनिवार आहे ना, पेंडगावचं दर्शन वगैरे घेऊन येणार आहेत. पेंडगावला जाऊन ते घाल टोपी वगैरे घालतो आणि जातो. तर मी आता दर्शन करायला मस्त मस्त काढली आमची स्कूटी आणि निघालो आम्ही पेंडगावला. तर अचानकच निघलो, आमचं काही ठरलं वगैरे नव्हतं. इथून पाडशीहून डायरेक्ट पेंडगाव. मग घेतलं असं जाम तोंड बांधून, म्हणलं नको काळी फी पडायची. आधीच काळी पडलेली खूप. थंडीच्या महिन्यात सगळेच काळे पडतात, त्यात काही विषयच नाहीये. पण म्हणलं जास्तच उन्हाने आणखीन काळे पडायचे. आणि तिथं गेलो तर इतकी भयानक अशी गर्दी होते ना, म्हणजे ही तर काहीच गर्दी नव्हती म्हणे. तिथल्या काकू सांगत होत्या की बाई सकाळी यायला पाहिजे होते म्हणे, तू इथं पाय ठेवायला जागा सुद्धा नव्हती म्हणजे, इतकी गर्दी होती. प्रसाद वगैरे घेतला आम्ही. इकडे ते उडीद वगैरे नारळ तर आम्ही घरनच नेलेला होता, त्याच्यामुळे नारळ नाही घेतला. आणि आमचं इथं चाललं होतं, शिवांचं चाललं होतं मला व्हाईट पेढा घ्यायचा आणि त्यांचं चाललं होतं मला ब्राऊन पेढा घ्यायचा. मग त्याच्यात आम्ही फायनली ठरवला ब्राऊन. तर व्हाईटची थोडीशी टेस्ट वेगळी लागत होती, तरी पण त्या काकूंनी शिवांशला दिला की धर बाबा, म्हणले खायचं तर तुला खा. मग मंदिरात गेलो, चप्पल वगैरे सोडल्या साईडला इकडे, आणि नंतर गेलो दर्शनाला. लेडीजला तर अलाउड नसते मंदिरामध्ये. मग मी बाहेरच इथे दिवा वगैरे लावला आणि शिवांश उदबत्ती लावली, छान असं तिथून बाहेरूनच दर्शन घेतलं. हे इकडून जाऊन थांबले लाईनला. मग नशीब म्हणजे एवढी गर्दी नव्हती, थोडीच गर्दी होती, जास्त गर्दी नसल्यामुळे त्यांचंही दर्शन 10 मिनिटात झालं, जास्त पण नाही वेळ लागला. तोपर्यंत मी बसून घेतलं बाहेर तिथं, म्हणजे आतमध्येच मंदिराच्या तिथे थोडेसे बाकडे बसायला आहेत, त्या बाकड्यावर बसून घेतला आणि खूप छान असं दर्शन घेतलं. त्यानंतर ते पण दर्शन करून आले आणि दोघांनी पण बाहेर बसून घेतलं. म्हणजे आम्ही असं ठरवून नव्हतं गेलो की जायचंय मंदिरात म्हणून. मी त्यांना फक्त दुपारी एकदाच म्हणलं जेवताना की जायचं का आपण पेंडगावला दर्शनाला. ते ठीक आहे, ते त्यावेळेस नाही ठीक आहे पण नाही बोलले, काहीच नव्हते बोलले. अचानक घरी आले 3:30 वाजता, म्हणले जाऊया मंदिरात. मला आता कधी आवरायचं आणि कधी जायचं. तिथून 10च मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत. त्याच्यामुळे आम्ही आवरलं पटकन आणि गेलो. त्यातल्या त्यात मी हेअर ऑइल केलं तर सगळे केसांना तेल लावलं होतं, तरी पण पटकन आवरून गेलो. मग दर्शन वगैरे केले. इकडे वासुदेव काका दिसले. मग ते वासुदेव बाबांना शिवांशनी पैसे दिले आणि त्यानंतर त्यांचं ते म्हणणं असते नाही का, काहीतरी म्हणले. आणि तिथं भाजीपाला वगैरे सगळं स्टॉल आला. ते शिवांश पाठीमागे लागला होता, मला हे घ्यायचंय ते घ्यायचंय. म्हणलं बिलकुल काही नाही घ्यायचं, का तर इतक्या गाड्या घरात पडलेल्या, त्यांना आणखी नवीन काय घ्यायचं. हरभऱ्याची भाजी आलती ओली विकायला, ती होती 50 रुपये किलो. म्हणलं नको, सॉरी 50 रुपये पावशेर होती. तुमच्याकडे कशी आहे. फायनली दर्शन वगैरे घेतलं आणि बाहेर आलो तर पाणी वगैरे घेतलं आणि तसंच रिटर्न निघालो. म्हणजे असं गेल्यासारखं नाही वाटलं ना आल्यासारखं नाही वाटलं. फक्त 10 ते 15 मिनिटाचंच काम होतं. आमचं इकडं चालू होतं शिवांचं नाही का, मला हे घेते, त्याच्यावरूनच भांडण चालू होतं. आणि हा घरी आला की लगेच अभ्यास करायला बसला. बघा अभ्यासू. आता अशी आमची रील्स वगैरे व्हिडिओ वगैरे शूट झाले तर, आणि आता आम्ही जाणार आहेत खाली. काय झालं? हो बर, चला भूक लागली. शिवांशला आता जाते खाली, दूध वगैरे देते पहिला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, हा, आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. काय सबस्क्राईब करा, त्याला म्हणता येत नाही आणखीन, पण म्हणेल लवकरच.